أشهد أن لا إله إلا الله दक्कन का चूहा शिवा भोसले जब हमारे कब्जे में से भाग गया वो हमारी सबसे बड़ी गलती थी। आमच्या नाकामी शिप्यांनी पुरी जिंदगीवरचा त्रास आमच्या डोक्याला त्यावेळेस शिवा आणि त्याचा बच्चा संबा आम्ही सांगितल्याप्रमाणे खतम झाले असते, आज आम्ही इस्लामी सत्यता पाहिली असतो। या अल्लाह मदद कर, या अल्लाह मदद कर। पूरे खानदान को खत्म करके हासिल किया है हमने तख्त और ताज। अपने अब्बा जान शाहजहां को कैद करके मरवाया, अपने भाई जान दारा शुक्र का शिरच्छेद करवाया, तर शाह सुल्ताना सुद्धा मार्गी लावली। इतने साल से सबसे बड़ा है मेरा साम्राज्य, पर ये दक्कन, ये मराठे, क्या खुदा, मुझे मरने से पहले इस दक्कन पर हरा झंडा लहराना है, इस्लाम कायम करना है। या काफिर घराण्याची मंदिरे पाडून अल्लाह तालाच्या मस्जिदी उभ्या करायच्या आहेत। जब तक मराठा इस्लाम संघर्ष चालू है तब तक हम इस तक पे रह सकते हैं। शिवा भोसले आजारी आहे। आमच्या खबरांनी सांगितल्याप्रमाणे शिवा अल्लाहला प्यारा झाला तर दक्कन काबीज करना आसान हो जाएगा। मुकरब खान कौन है वहां? वही मुकरब खान को फरमाओ। तुम दक्कन के सबसे खास तुमच्या पराक्रमाची ख्याती आम्ही ऐकून आहोत। आलमबना याद फरमाओ। आलमबना बंदा आपल्या आदेशाची वाट पाहत आहे। एक बार ये शिवा अल्लाहला प्यारा झाला म्हणजे दक्कन पर हिरवा झेंडा लहरा के ही रहेंगे हम। बेवकूफ हो तुम। इतना आसान असतं तर आम्ही दक्कन केव्हाच काबीज केलं असतं। हे मराठे फार चिवट आहेत, त्यांना हरवायचं असेल दिमाग वापरायला हवा मुकरब खान। हुजूर, आप पूरी तैयारी से दक्कन उतरो, तब तक हम वहाँ आगे जाके पूरी जानकारी लेके तैयार रहेंगे। माशाल्लाह, बस ये दक्कन हमारे हाथ में आ जाए। आलमबना, शिवा का बेटा संभाजी पर बहुत नाराजगी है। मंत्रिमंडळातले बरेचसे लोक त्याच्या विरोधात आहेत। हो इतकंच काय, आम्ही ऐकलंय की संभाजीला शिवाकडून कलशाभिषेक करून घ्यायचं ठरवलं आहे। काफिर खाई का मुकरब खान, आम्ही 4 लाख सैन्य घेऊन आणि प्रचंड मोठा खजिना घेऊन दक्षिणेत उतरत आहोत। जा, तयारी लागा। इजाजत दीजिए आलमबना। ए शिवा, एक बार तो आमच्या डोळ्यासमोर उडून गेलास, आता नाही। आता आम्ही तुझ्या मुलकात येऊन तुला आणि तुझ्या सैन्याला हाल हाल करून मारू, दक्कन जिंकू। फक्त मराठेच नाही तर आदिलशाही
कुतुबशाही सुद्धा घरात करायची आहे. जंजिराचे सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबई सुरतचे अंग्रेज सुद्धा आमच्या अखत्यारीत आणायचे. चला तयारीला लागा. आमच्या हुकमाचं पालन करा. गपला भोगी तो जान जाएगी. सगळ्या सरदार सुबेदारांना फरमान पाठवून बोलावून घ्या. आमचा नादान एहसान फरामोश बेटा अकबर संभाकडे जाणार आणि आमच्या गादीवर याची कोशिश करणार. त्यामुळे हा संघर्ष फक्त मराठी संपेपर्यंत संपणार नाही. कुरान शरीफ की कसम, जब तक ये मराठे खत्म नहीं होते तोपर्यंत आम्ही या तख्ताला शिवणार सुद्धा नाही. अल्लाहू अकबर. अल्लाह या अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. अण्णाजी, स्वारी गेली आम्हाला एकटं टाकून. आता पुढील निर्गत काय याची धास्त पडली आहे आम्हाला. स्वराज्य असं बिनराजाचं ठेवणं म्हणजे शत्रूचं आक्रमण ओढावून घेणं. म्हणूनच आम्ही एक धावेने राणी सरकारांच्या सेवेत रुजू झालो. राणी सरकार, आपण सांगाल त्याचाच पाठपुरावा करू आम्ही. तुमचा इतबार आहे आम्हाला, पण इतरांचं काय? पन्हाळा केव्हाही उचल खाईल. सरलष्करांचं काय? सरलष्कर आपला भाचा म्हणजे रामराजांच्याच पाठीशी उभी राहणार. शंभूराजे स्वामी म्हणून रायगडावर येण्यात धोका आहे. त्यामुळे जे काही करायचं ते तातडीने आणि गुप्तपणे करावं लागेल. राणी सरकार, तुम्ही बाळराजांच्या पाठीशी आहात ना, मग मी निर्धास्त झाले. गुजरात राणी सरकार, सरलष्कर या. स्वारी स्वराज्याचा सगळा भार आमच्यावर टाकून निघून गेली. काय करावं आम्ही? महाराणी, एकदा धन्याचं दर्शन झालं असतं जाण्याआधी तर भरून पावलो असतो आम्ही. पण लाखाचा पोशिंदा तो यमाशी 2 हात करत असताना साधं कोणी कळवू नये आम्हाशी. याहून मोठं दुर्दैव ते काय? सरलष्कर, आम्ही खाली ते धाडले होते, पण आता ते सगळं उगाळण्यात काय अर्थ? तुम्ही सरलष्कर आणि मामासाहेब म्हणून बाळराजांच्या पाठीशी उभं राहून स्वराज्य राखा. गलीम संधीचा फायदा घ्यायला नको. महाराणी, बाळराजे आणि शंभूराजे हे धनांच्या 2 डोळ्यांगत आहे. जास्ती पण बोलावून घेऊ पन्हाळ्यावर. जे असेल तर त्यांच्या आणि पंचमंडीच्या सल्ल्याने करू. धनी केल्याचं बघून चौतर्फाचा गलीम आता उचल खाणार. आणि राहिला प्रश्न मामासाहेब म्हणून आमच्या वागण्याचा, तर महाराणीने ध्यानात घ्यावं. जेव्हा हे धन्यांनी सरलष्करपद दिलं तेव्हाच या स्वराज्याचे चाकर झालो आम्ही. खासगतीचं नातं तेव्हाच सरलं येतो आम्ही. पंत, कान खोलून ऐका. सरलष्करांना आम्ही स्वराज्याच्या तटबंदीचं कारण सांगून मोहिमेवर पाठवतो. तोपर्यंत तुम्ही राजाराम राजेंच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू करा. शंभूराजे रायगडावर पोहोचण्यापूर्वी राज्याभिषेक पूर्णत्वात जाऊ दे. एकदा का राज्याभिषेक झाला की मग काही सवालच राहत नाही. अक्षय तृतीयेचा मुहूर्त धरा. वा राणी सरकार वा. याला म्हणतात खरा गनिमी गावा. खऱ्या राजमाता शोभता आपण. राणी सरकार, पंत, 2 खलिते तयार करा. एक हिरोजी फर्जन, बहिरजी इंगळा आणि सोमाजी बंकी यांना कोल्हापूरला जाऊन सांगा की युवराजांस पकडून बहुत सावधपणे असणे. आणि दुसरा खलिता राणी सरकार? दुसरं खुद्द युवराजांना धाडा आणि सांगा स्वारींच्या तब्येतीस वाखा आहे. लवकरच आरोग्य होईल, म्हणजे सावध गाफील राहील. वा राणी सरकार वा. खरा गनिमी गावा याला म्हणतात. काय तो करारीबाना. खऱ्या राजमाता शोभता आपण. आम्ही तातडीने लगेच 10,000ची फौज घेऊन पन्हाळ्यावर चाल करून जातो. या पंत, तुम्हाला यश देणार. आई जगदंबा थोर आहे.
शंभूराजे, यापुढे तुमचे मानमानी सहन केली जाणार नाही. एकदा का तुम्हाला अटक झाली की निर्धास्त झालो आम्ही. नाही तर प्रत्येक अपमानाचा बदला घेतला तर नाव अनाची सांगणार नाही. चला रे, हंबीरराव धडकाच्या आत शंभूराजाला कैद करून रायगडी पोचायला हवं. चला करा पण नळ्यावर आक्रमणी कैद करा त्या संभाजीला. अरे कुणाची माय वेळेले माझ्या राजाला हात लावायला. आम्ही जिवंत आहोत तो कुणाला बी करण्यात चढवू देणार ना आमच्या युवराजांच्या हातात. अनाची पण हातातील हत्या टाका. 15,000 मावानी गेले तुम्हाची अकनाथ जीवाला मुखात. अरे मुद्रा आहे तुमच्या इमानदारीला आणि कानपणाला. धन्यास्ती जाऊन महिना बी झाला नाही तोवर त्यांच्या पोटच्या गोळ्याला घेरायला निघाला तोय. अरे ते असते तर झाली असती का छाती तुमची. अरे शिवा गेला आणि लांडग्याने छावाला घेत टाकायला निघाला तोय. कैद करायला असती आणि जरा पन्हाळ्यावर घेऊन शंभूराजाशी नजराना पेश करूया बैमान लोकांचा. येसू, आज या सिंहासनावर बसताना एक अनामिक दडपण आणि एका फार मोठ्या जबाबदारीची जाणीव होते आम्हाला. या सिंहासनाची एक एक पायरी चढताना आम्हाला आबासाहेब आणि धारात पडलेल्या असंख्य मावळ्यांची याद येते. आबासाहेब म्हणायचे, शंभू हे राज्य तुमचं आमचं नाही, हे रयतेचं राज्य. आमच्या अखेरच्या दिवसात आमच्या आबासाहेबांना आम्हाला भेटू दिलं नाही. आमचे खलिते त्यांच्यापर्यंत आणि त्यांचे खलिते आमच्यापर्यंत पोहोचवू दिले नाही. अनाजी पंतांसारख्या घरपेत्यांना हाताशी घेऊन आमच्या पित्याच्या अस्थीला अग्नी देण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला दिला. जन्मदात्या बापाला त्याच्या शेवटच्या क्षणात नाही भेटणं ह्यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय. तरी आम्ही माफ केलं पंतांना, पण परत त्यांनी आम्हाला विष प्रयोग करावा. आज त्यांना शिक्षा करताना आमच्या हाताला कंप सुटणार आहे. पण आज जर जरब बसली नाही तर उद्या कुणीही उठेल आणि राजा आणि राज्याविरुद्ध बंडाळी करेल. मुद्रा राजा कैद्यातली तुमच्या मोर पेश होण्याची आज्ञा व्हावी. जी, पेश करा. त्याला अनारे त्यांना. यावं पंत, बरे पांग फेडले स्वराज्याचे. अहो, ज्या थोरल्या स्वामींनी तुम्हा आम्हाला घडवलं त्यांच्याच मुलाला कैद करायला निघालात. काय करणार होता कैद करून आम्हाला? तोफेच्या तोंडी देणार होता की ढकलून देणार होता टकमक टोकावरून? तो अधिकार आमचा नाही. आम्ही त्या स्वामींच्या वारसाला ध्वजारोहण केलं आहे आणि दौलतीच्या हिताच्या दृष्टीने ते योग्य आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे तीन मात्र पश्चाताप वाटत नाही आम्हाला. खामोश, पश्चाताप वाटायला सुद्धा शरम ना मन लागतं. शरम कशी वाटत नाही तुम्हाला केल्या बेमुरवर? हा वाटावी शरम आम्हाला. आम्ही काही चोरी भंगरवी केली नाही की दौलतीची फितवा करण्यासाठी गलिमाच्या गोटात सामील झालो नाही. सांभाळते की ठेव उतरून हातात. सबूर हंबीर मामा, बोलू दे त्यांना. पंत, आम्ही अजाणतेपणी चूक करून बसलो आणि आपण मात्र सोयीस्कररित्या आमचा काटा काढायचा प्रयत्न केला. आयुष्यभर आम्हाला पाण्यात पाहिलं, गोदावरीला सामोरं करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या दहशतीपोटी त्या बिचारीनं आत्महत्या केली. आबासाहेबांच्या पाठीमागे आम्हाला विषबाधा करवली. औरंगजेबाचे पुत्र अकबराला खलते धाडून आम्हाला मारण्याचा कट केला. सांगा पंत, सांगा कोणती शिक्षा द्यावी आपल्याला? जी राजमातांना दिली जाईल की त्यांची आज्ञा पाळण्याचाच काय तो आम्ही गुन्हा केला आहे. दगाबाज मुजोर, आम्हाला वाटलं तर जरा तरी पश्चाताप असेल तुम्हाला केल्या बेमुरुकीचा, पण नाही. शिवाजी, या अनाची पंत, हिरोजी, बाळाजी या सगळ्यांना यांच्या हस्तकासह गडावरून धिंड काढा. दवंडी पिटून या सगळ्यांना हत्तीच्या पायाशी द्या. अमीर मामा, अंमल होऊ दे. खासदार आम्ही नाही, तुम्ही आहात राजे. तुम्हाला हत्तीच्या पायी दिलं पाहिजे. दिलायशी संघात तुम्ही सांगतात. तुमच्यामुळे 10 माझ्या गोदावरीचे पाणी गेले. तुम्ही व्यासपीठ रवीच्या घ्या महाराज. तुम्ही व्यासपीठ रवीच्या घ्या. अरे चल महाराज, हितेच मुर्दा पाडन. स्वामी, नकाशात रागा करून दे. त्यांची फितरतच ती होती. एकदा माफ करून संधी दिलीच होती, पण आपल्याला विष घालण्यासारखा, कधीही न माफ करण्यासारखा गुन्हा केला. आज जर वचक बसला नाही तर उद्या कुणीही उठून युवराजांच्या जीवावर उठेल. येसू, हे बाळाजी आबासाहेबांचे निष्ठावंत, आमच्या राज्याभिषेकाचे खलिते यांनी स्वतःच्या हस्ते रेखाटले. हे हिरोजी आबासाहेब आग्र्यावरून निसटले त्यावेळी त्याच्या खाटल्यावरती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोपले. अनाजी पंत, त्याने स्वराज्याची सारा पद्धत चालू केली. मोरोपंत, सगळेच किती थोर या असामी, पण आज असे उलट्या काळजाचे का निपसले. कधी कधी वाटतं
उतरवून देवा हा अंगीचा राज फेरा. त्याच्या भाराखाली मना तळमळची खळबती कोणाला सांगता येऊ नये. गणूजी, आबासाहेबांच्या पाठीमागे आपल्यासारख्या सुखियांचाच आम्हाला काय तो आधार. चला कंबर कसून कामाला लागा. आबासाहेबांच्या स्वप्नातलं हिंदवी स्वराज्य घडवूया. जी राजा, बेशक आम्ही आपल्या सोबत असू. गणूजी, आपल्या या शब्दांनी आम्हाला 1000 हत्तींचं बळ आलंय. राजा, एक अर्जी होती. निसंकोच बोला गणूजी. थोरले महाराज तर आता आपल्यात राहिले नाही, तरी त्याने दिलेला शब्द पूर्ण करावा अशी आपणास विनंती होती. आबासाहेबांचा शब्द आम्ही समजलो नाही. आमच्या लग्नामध्ये आमच्या पिताश्रींना थोरल्या महाराजांनी शेतकऱ्याचं वतन देण्याचा शब्द दिला होता. गणूजी, ही वेळ वतन मागण्याची नव्हे, स्वराज्य एकत्र करायचं सोडून त्याचे तुकडे करण्याची भाषा शोभत नाही आपल्याला. मग युवराजाने तरी असा दिलेला शब्द न पाळणं शोभतं का? दादाश्री, जिभेला लगाम घाला. कुणाशी बोलताय ह्याचं भान असू द्या. राजे, आम्हाला आमचं वतन मिळणार की नाही एवढं कळू द्या. वतन नाही, पण स्वराज्य निर्माण करायचं वचन मात्र नक्की देऊ. नको आम्हाला वचन. भोसल्यांच्या शब्दावरचा काडी मात्र विश्वास उरला नाही आमचा. आम्ही शिरक्या सुद्धा राजा आहोत. राजे, जर कायद्याने मागून मिळणार नसेल तर हिसकावून घेता येतं आम्हाला. गणूजी, आबासाहेबांनी नात्याला तडा जाऊ नये म्हणून वतनाचं बघवचं म्हटलं, आणि आपण मात्र त्यांचे शब्द सोयीस्कररित्या फिरवून स्वतःची आसुरी इच्छा पूर्ण करताय. आज जरी वतन दिलं नाही तरी दौलतीच्या सेवेमध्ये साजेशी जागा देऊ आपल्याला. आज जर तुम्हाला वतन दिलं तर उद्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जण वतन मागेल आणि स्वराज्याचे तुकडे व्हायला वेळ नाही लागणार. मी समजलो काय ते. आता आम्हाला आमचा मार्ग मोकळा. दादाश्री, असा डोक्यात राग घालून घेऊ नका. आज जर आबासाहेब असते तर त्यांनी सुद्धा हाच निवाडा दिला असता. ठिणगी पडले, वणवा लागायला वेळ नाही लागायचा. आजपासून हे नातं संपलं. आमचं वतन आमच्यापासून कप्तानं ओढून घेतलंय. गणूजी, स्वराज्य आमच्या वतनात आणि तुमच्या स्वराज्याचा काही मात्र संबंध नाही. तुमचं स्वराज्य आमच्या वतनावर पोचलंय, विसरू नका. खामोश गणूजी, जिभेला आवर घाला. आमच्या सहनशक्तीचा अंत व्हायच्या निघाल कोण? दादासाहेब, महाराज, दादासाहेबांची चूक झाली. आम्ही पदर पसरतो. मग त्या चुकीचा गुन्हा व्हायच्या आधी आवरा यांना. येतो आम्ही. नाही जर तुझ्या या उन्मत्त नवऱ्याला जन्माची अद्दल घडवली आणि नाही जर या अपमानाचा बदला घेतला तर नावाचा गणोजी राजे शिर्के नाही. गणोजी, नात्याच्या मर्यादा ओलांडला तुम्ही. माझ्या कुंकवाकडे वाईट नजर टाकण्याचा विचार सुद्धा करू नका. आमची तलवार नाती विसरण्याच्या आत निघा. काय साध्य केलं मातोश्री? एकदा हक्कानं सांगितलं असतं तर तत्तो ताज काय स्वतःची जान सुद्धा ओळून टाकली असते आम्ही तुमच्यावरून. तुम्हाला आईचं काळीच नाही कळायचं. बरोबर आहे, आई विनं वाढलो आम्ही, आणि आपल्या प्रेमाला तर सावत्रपणाचं सावट लागलं. का आहात आम्हाला कैद करायला? नाही, स्वराज्याच्या राजमातोश्रींनी आपल्याच मुलाला कैद करायला अकबराला पाठवलेला खलिता दाखवायला. एक वेळ आम्ही तुमचा आम्हाला मारण्याच्या कटासाठी माफ करू सुद्धा, पण स्वराज्यामधला कोणताही तुकडा औरंगजेबाला देण्याच्या तुमच्या गुन्ह्याला कसं माफ करायचं? मातोश्री, राजा आणि राजाविरुद्ध केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माहिती आहे आपणाला. मग आम्ही इतके मोठे झालो नाही की आमच्या राजमातोश्रीला शिक्षा सुनावू. माहिती आहे तुम्हाला शिक्षा, तर तुम्ही स्वतःला घ्या शिक्षा करून. आबासाहेब, आपली याद आम्हाला फार सतावते. कधी कधी वाटतं आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही. आपण आकृती तर आम्ही फक्त सावली. आबासाहेब, तुम्ही म्हणाला होतात आप्तगणांकडून फसवणूक होईल. आम्ही 1.5 वर्षाचा तान्हा असताना सईबाई आम्हाला सोडून गेला. जिजाऊ मातांच्या प्रेमाला आम्ही पोरकं झालो.
आपणही आम्हाला सोडून गेला. पुतळा महासाहेबांना सती जाताना या आमच्या हाताने आम्ही चूड दिला. ही सगळी फसवणूकच नाही का? आणि दुसरीकडे आमचंच पारिपत्य करायला आमच्या सोयरा मातोश्री, अनाजी पंत आणि आता हे गणोजी शिर्के. कसं सांगायचं येसूला की शिर्क्यांनी बगावत केली. कवी कलशांना सैनिकांसह शिरकाण्यावरून हुसकावून लावला. आम्ही स्वतः जाऊन त्याचं पारिपत्य करावं म्हणतो, पण लागलंच जर त्यांचं रक्त आमच्या समशेरीला तर माफ करतील आम्हाला येसू? नाही भोसल्यांनी, मग आज हा संभ्रम का? येसू आपण? होय स्वामी, आम्ही ऐकलंय शिर्क्यांनी बगावत केली, नाती संपली. धर्मरक्षणासाठी हत्यार उचलणं म्हणजे पाप नव्हे. आपण जातीनं त्यांचा बंदोबस्त करा. येसू या, बसा आमच्या शेजारी. फार दिवस झालं बोलणं नाही. येसू, आमच्या महाराज साहेबांची आम्हाला फार याद येते. महाराज गेले आणि आम्ही पोरकं झालो. कसं सांगायचं की गणोजी शिर्क्यांनी बगावत केली. आम्ही त्यांचं पारिपत्य करावं म्हणतो, पण एकीकडे अंग्रेज, जंजिरेकर सिद्धी आणि 30 लाखाचा सैन्य आणि 14 कोटीचा खजिना घेऊन आमचं पारिपत्य करायला उतरलेला हा औरंगजेब. आमच्या फौजेची ताकद अफाट, पण दैव फिरलं की काय असं वाटतं. आज प्रेमानं जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवायला ना आमच्या आऊसाहेब आहेत ना आबासाहेब. आम्ही आई जगदंबेला साकडं घालणार आहोत की पुढच्या जन्मी तुम्हाला आमच्या उतरी जन्म मिळू दे, म्हणजे आई साहेबांची या जन्माची उणीव सुद्धा भरून काढू आम्ही. येसू, फार अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. येसू, आम्ही निघतो. फौज खोळंबले. थांबा, औक्षण करते. एकदा का या औरंगाचं पारिपत्य केलं की कुठेही जाऊ देणार नाही आहोत आम्ही तुम्हाला. बाळराजे, भवानीबाई, त्यांच्या वाट्याला त्यांचे आबासाहेब यायला नको का? राजे, अपशकून राजे. येसू, चिंता नसावी. आलाच तर यम आम्हाला घ्यायला तर त्याच्याच रेड्यावर बसून पहिल्यांदा औरंग्याला त्याच्या कबरीत पोहोचवाडी, मग जाऊ आम्ही निवांत. भोसल्यांच्या स्त्रियांनी असे अपशकुन मानायचे नसतात. पण स्वामी. येसू, आम्ही शिर्क्यांचं पारिपत्य करून संगमेश्वरी काही निवडक निवाडे मार्गी लावून रायगडावर येऊ. या अशाच नटून महादरावर आमच्या स्वागतासाठी या. याद आहे तुम्हाला, तुम्ही म्हणाला होता रान वाऱ्याशी बाशिंग बांधले म्हणून. आज त्या रान वाऱ्याचं वादळ झालंय. येतो आम्ही. येसू, सारं काही याद आहे आम्हाला. गनिमांनी चौफेर पाय पेरले आणि आपण्यांनी मात्र ते फिरवले. दादाश्री, का स्वराज्याशी गद्दारी? आई अंबाबाई, स्वामींच्या पाठीशी राहा. आम्ही शिर्क्यांचं पारिपत्य केलं खरं, पण या समयास शिर्क्यांसोबत असे 2 हात करणं योग्य नव्हे. एकीकडे औरंग्याने आपल्याला चारी बाजूने घेरलाय. आदिलशाही पडली. औरंग्याच्या फौजा फार नाशकापर्यंत येऊन पोहोचल्या. अशा वेळी गणोजी सारख्या सुखियांनी आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे. राजे, प्रसंग बाका आहे. आज शिर्के जरी तुमच्या समोर हार पत्करून रणांगण सोडून पळून गेले असले तरी विषारी सापासारखे पुन्हा फिरून डसल्याशिवाय राहणार नाहीत. राजे, हर जगह डर का माहौल है. बहुतों ने त्या औरंगजेब के शरण में जाके अपनी गुलामी स्वीकार की. आता आपल्याला स्वराज्यामध्ये आणि इथल्या सेनापतीमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. हम कैसे बताए राजा आपको, न्याय देवता पलट गई है. खुद न्यायाधीश, मतलब न्यायाधीश प्रहलाद पंत ने आपके खिलाफ षड्यंत्र की चाल चली है. कवीजी, गुणावरी अदावत घेऊ नका चंदुकामात्य. भूल असेल तुमच्या कुलेचार पदाची. याला पुरावा न्यायाधीश प्रहलाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्के यांना लिहिलेला खरीदा. यात रामराजेंना गादीवर बसून कुल अख्तारपद शिर्केंना द्यावं असं लिहिलंय. त्यात धाडून जातात खलिता बाळूजी बाबांकडे. त्यांना म्हणावं वाचू दे न्यायाधीशांचंच, त्यांच्याच लिखावटीचं, त्यांच्याच खिलाफ. आबासाहेबांचे शब्द आमच्या कानात फिरतायत. घर फिरलंय.
वासे फिरतायत. कडू कवीजी कवीचा गोंधळ कसला? राजे 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 वाईट बातमी आहे. काय? एतिकाद खानाने रायगडला वेढा घातलाय राजे. एतिकाद खान? आमच्या येसू भवानी राजाराम राजे औरंगजेबाच्या जनानावर एतिकाद खानाला पाठवण्यापेक्षा आम्हावर का नाही धाडलंस? कवीजी चला रायगड. पण राजे 32 शिराळा वाई महाड येथे सर्वत्र औरंगाच्या फौजा जागोजाग आहे. खेळणं संगमेश्वर मार्गी घोडे फेका चला. राजे राजे थोडं सबुरीने घे. गनिम आपल्या अशा तात्काळ प्रतिक्रियेची वाट पाहत डाव साधून बसला असेल. त्यापेक्षा आपण संगमेश्वरी मुक्काम करून काही निवडक निवाडे मार्गी लागावं, मगच रायगडी निघावं. तोपर्यंत गनिम ही थोडासा गाफील राहील. चंदुका मागतील कशा असतील आमच्या येसू? कसे असतील महाराजे? आज असा अंधार का दाटून आलाय 10 दिशांनी? कवीजी माळोजी घोरपड्यांना पन्हाळा राखायला सांगा आणि आपण संगमेश्वरी चलू. चला. आओ आओ गणोजी राजे आओ. नमस्कार. का उगाच अशी चेष्टा करताय? अहो आम्ही आत्ताबद्दल बोलत नाहीये, आम्ही बोलतोय भविष्याबद्दल. आम्ही जसं सांगतोय तसं तुम्ही वागलात तर भविष्याचे वतनदार म्हणजे राजे तुम्हीच. तू संभा एवढं सहज राज्य देईल? जब तक ये संभा जिंदा है तब तक नामुमकिन है. लेकिन 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 अगर संभा ही ना रहा तो संभा को कैद करने में हमारी मदद करो गणित राजे. बदले में आलमपना से बात करके कोकण का मुंह मांगा हिस्सा देंगे आपको हम. बरोबर कान जबानीवर मुखरणार तर नाही ना? गणोजी राजे आमच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर चला खुद्द आलमपणाला भेटावं आपण. जी आलमपणा गणोजी आले आपल्याला भेटायला. गणोजी राजे कहो मुकरब. आओ गणोजी आओ. बहुत खूब सुना है आपके पराक्रम के बारे में, पर आपकी कदर है आपकी उस संभा को. सुना है सिवा गया तो स्वराज्य खत्म हुआ. ये संभा अपने अहंकार की वजह से अच्छे अच्छे सरदार से बदसलूकी से पेश आ रहा है. बरोबर बोललात. हो आम्ही सख्य मेवणे असून आमचा पान उतारा केला. थोरल्या महाराजांनी दिलेला वतनाचा शब्द फिरवला. खूप मान झालाय त्याला सत्तेचा. एकदा बद्दल घडवावीच लागेल. बेशक बेशक गणोजी राजे जैसे आप चाहते हो. बदले में आप क्या चाहते हो? बस हमारा वतन आप राज करो पूरे दक्कन पे. वो आप हम पे छोड़ दो गणोजी राजे. बस बस आप ये बताओ ये संभा कहाँ पे मिलेगा? संगमेश्वर में सिर्फ 100-150 आदमियों के साथ रुका है. होश में तो हो गणोजी. फौज बड़ी होगी. अशा सलामत आम्ही आमच्या ह्या डोळ्यांनी पाहिलंय. फक्त निवडक लोक आणि सर्व बेसावत. या खुदा ऐसे गणोजी जैसे बहादुर सिपाही हमारे साथ है तो मंजिल आसान है. गणोजी आप निश्चिंत रहिए. आज रात ही संगमेश्वर पर हमला होगा. आप रास्ता दिखाने आना, बाकी सब हमारे जाबाज संभालेंगे. जी हुजूर आज्ञा व्हावी. अल्लाह. बेवकूफ बेईमान खुदा इसे गद्दारों को जहन्नुम में भी जगह मत देना. मुकरब खान जी हुजूर. 5000ची फौज घेऊन संगमेश्वरवर चालून जा. एक तर त्या संभाला संगमेश्वरच्या मातीत कैद करा आणि मी स्वतः कैद व्हा संगमेश्वरच्या मातीत. जाओ. आलमपना जश्न की तैयारी करो. जा रहे दक्कन का चूहा पकड़ने. इजाजत दीजिए.
या खुदा, इन मूर्खों को पता ही नहीं जिसे वो पकड़ने जा रहे हैं वो चूहा नहीं, शेर का बच्चा चावा है। या खुदा, हमें दुश्मन भी मिला, वो भी सिवा उस संभा जैसा। अल्लाहु अकबर, मोहम्मद रसूलुल्लाह, अल्लाहु अकबर, अल्लाह। चंदोबा मागते, आम्ही विश्राम करतो। आज सरदेसांच्या वाड्यात आपल्या सल्ल्यानं महादेवाचं अनुष्ठान झालं आणि आमच्या मनाला शांती लागली। संगमेश्वरच्या या पवित्र संगमावर येसू आणि बाळराजांच्या आठवणीनं आम्हाला अन्न पाणी गोड लागत नाही। राजे राजे रायगढ़ की चिंता नसावी, आज तक ये बम्बन सिर्फ ताने ही सुनते आ रहा है। बस माँ काली एक बार मौका दे दे, हम अपने महाराज और स्वराज्य के लिए लाखों से भीड़ जाएंगे। महाराज, आपकी आज्ञा हो तो उस एती खान को सबक हम सिखाएंगे। कवीजी, एतिकात खान हा घातकी, आम्ही स्वतः तुमच्यासोबत असू। उद्याच पहिल्या प्रहराला आपण रायगडी कूच करू। या आपण। जी युवराज। एका रात्रीत इथे येणं शक्य नाही। नीट पहा, कदाचित गणोजी शिर्केत आपल्या अपमानाचा बदला घ्यायला आले असतील। नाही नाही राजे, शिर्केत आले पण एकटे नव्हे, मुकरब खान आणि मोगल सैन्य घेऊन। राजे राजे तुम्ही काही निवडक लोक घ्या, निवडक माणसं घेऊन रायगड